मी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू का म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू? हा प्रश्न भरपूर जणांच्या मनामध्ये आहे. त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू. आपण एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला काही स्टॉकची नावं सांगतो. जसं की कोटक महिंद्रा बँक लास्टच्या 5 वर्षामध्ये 0 रिटर्न दिलेलं आहे. IDFC फर्स्ट बँक लास्टच्या 5 वर्षामध्ये 0 रिटर्न आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर येस बँक 0 रिटर्न. त्यानंतर अजून जर बघितलं आपण तर HDFC लाईफ 0 रिटर्न आहे. इंडसइंड बँक 0 रिटर्न आहे. तर याच्यामधनं आपल्याला काय कळतं, की ज्यावेळेस आपण स्टॉक बाय करतो, त्यावेळेस रिस्क हाय असते आणि काही-काही स्टॉक हे 4-4, 5-5 वर्ष चालत नाहीत. आणि त्यामुळे स्टॉक सिलेक्शन करणं, फंडामेंटल एनालिसिस करणं, स्टॉक सेल करणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजेत. तर तुम्ही त्यातनं पैसे कमवू शकता. पण याच्या विपरीत जर बघितलं आपण म्युच्युअल फंडचं, तर म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही कुठलाही फंड जरी सिलेक्ट केला, तर तुम्हाला तो आरामशीर 15-20% रिटर्न देतो. आणि मागच्या 3 वर्षामध्ये म्युच्युअल फंडनी खूप चांगल्या पद्धतीचं रिटर्न दिलेलं आहे आणि लाँग टर्ममध्ये तुम्हाला म्युच्युअल फंड हा कधीही बेनिफिट देईल.